नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कविता पुंडे सह्याद्रीच्या कुशीत या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण नारायणगडाच्या दिशेने चाललेलो आहोत, कारण उद्या काही महत्त्वाचं काम असल्यामुळे उद्याचा ट्रेक करता येणार नाही आणि नारायणगड तुम्हाला दाखवता नाही येणार, त्यासाठी आपण आजच गडावर चाललेलो आहोत। नारायणगड हा जुन्नर पैठणच्या मार्गावर अतिशय सुंदर किल्ला आहे। महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये या किल्ल्याची निर्मिती केलेली आहे। या किल्ल्याचा उपयोग प्राचीन काळी व्यापारासाठी केला जात होता आणि जुन्नर पैठण मार्गावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केलेली आहे। या किल्ल्याची निर्मिती सातवाहन काळामध्येच केली गेली आहे असं सांगण्यात येतं, परंतु त्याबाबत अनिश्चितता वाटते। गडावरती नारायण टाके आहे, चांभार टाके आहे, तसेच हस्तमाता देवीचे मंदिर आहे, मुकाईचे मंदिर आहे आणि प्राचीन काळातील अवशेष गडावरती शिल्लक राहिलेले आहे। अशा ह्या सुंदर किल्ल्याला आज आपण आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेट देण्यासाठी जात आहोत आणि तो किल्ला तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत। तरी सर्वांनी आपल्या चॅनलवरती लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉनवरती क्लिक करायचे, जेणेकरून असेच विविध किल्ले मला दाखवण्याची ऊर्जा माझ्यामध्ये निर्माण होईल आणि हा जो ट्रेकचा जो छंद आहे गेले 8 वर्षापासून जोपासत होते, तो आता यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला जात आहे। मित्रांनो, पहा, शाळेतली मुले चाललेली आहे घरच्या दिशेने, सुंदर दृश्य आहे आणि किल्ल्याकडे जाणारा मार्गाने लांबूनच आता आपल्याला किल्ला थोडासा दिसू लागलेला आहे, म्हणजे तो जवळ येतोय, पण आता किल्ल्याच्या दिशेने अगदी जवळ जात आहे। किल्ल्यावर जाण्याचे फायदे: प्राचीन वारशाचं जतन होत, प्राचीन काळातील आपला जो पूर्वजांचा जो वारसा आहे त्याचं जतन केलं जातं आणि आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम प्रकारे राहण्यास मदत होते। नकळत आपण चांगली अशी एक्सरसाइज करतो। किल्ले चढत असताना आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या अतिरिक्त कॅलरीज आहे त्या बर्न होतात आणि आपल्या हृदयाची क्षमता वाढण्यास मदत होते, तसेच फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि आपले पूर्ण मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि आपल्याला कुठलेच जे आजार म्हणतो, डायबिटीज, बीपी, शुगर यासारख्या आजारांना बळी न पडता त्याच्यावरती भरपूर पैसा खर्च करण्यापेक्षा आपल्या ह्या छंदांवर जर पैसा आपण थोडा खर्च केला, फार जास्त पैसा खर्च करण्याची गरज नाही आहे, अगदी थोड्याच पैशामध्ये आपण असे हे किल्ल्यांना भेटी देऊ शकतो आणि आपलं आरोग्य जपण्यास निश्चिंत मदत होते, जेणेकरून जो आपल्याला जो काळ आहे हॉस्पिटलमध्ये न घालवता तो आपल्याला उत्साही आणि चांगल्या प्रकारे आनंदाने जगण्यासाठी निश्चिंत व्यतीत करावा, जेणेकरून आपण ह्या सर्व आजारांपासून स्वतःला दूर ठेवू किंवा दूर ठेवलंच पाहिजे, जेणेकरून आपलं जीवन असंच हे उत्साही, आनंदमय आणि आरोग्यदायी आणि भरभराटीचं असंच नेहमी जात राहील। फक्त ह्या माध्यमातून मला हा जो तुम्हाला संदेश द्यायचा आहे आणि ही माझी भ्रमंती ही गेल्या 8 वर्षापासून 10 वर्षापासून आम्ही करतो आहोत दोघंही जोडीनं, पण ते आता फक्त यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पाठवण्याचा किंवा शेअर करण्याचा, तुम्हालाही या आनंदामध्ये सहभागी करून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि तुम्हालाही निश्चिंत आवडेल ह्या
आता दिसतोय तुम्हाला, अगदी आपण गडाच्या जवळ आलेलो आहोत. गड आपल्या काहीच अंतरावरती आहे, काहीच मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला गड दिसतोय. आणि आता हा आपण थोड्याच वेळात ह्या गडाच्या पायथ्याशी पोहोचणार आहोत. किल्ले नारायणगड महाद्वारातून आपण प्रवेश करत आहोत. आणि लांब एक आपल्याला तुम्हाला गडाच्या पायथ्याशी एक मंदिर दिसते बघा, तेच मुकाईचं मंदिर आहे. सुंदर परिसर दिसतोय हा गडाचा, विलोभनीय छान असा परिसर दिसतोय. नारायणगाव पासून अगदी 7-8 किलोमीटर अंतरावर आहे. आणि पुण्यातून फक्त 80 किलोमीटर अंतरावरती तुम्हाला येऊन ह्या गडाला भेट द्यायची आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून 876 मीटर इतका उंचीचा आहे. हे पहा, आता जवळजवळ आपण येत चाललेलो आहोत, गडाच्या अगदी जवळ आलोय. हेच मुकाईचं मंदिर आहे खाली गडाच्या पायथ्याशी. आणि गडावरती हस्तमाताचं मंदिर आहे. कारण हा चॅनल आपला आहे सर्वांचा, आणि तुम्ही ह्या माध्यमातून तुम्ही गड किल्ल्यांना भेट देताय, नकळत तुम्ही सुद्धा ही भ्रमंती करताय माझ्यासोबत. त्याच्यामुळे मी कधी म्हणणार नाही की माझ्या चॅनलवरती भेट द्या, आपल्या छोट्याशा चॅनलवरती भेट द्या. हे आपलं आलेलं आहे मुकाई माताचं मंदिर आहे बघा.